नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक चाचणी क्रमांक 2ची इयत्ता 9वीची गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व त्याचे वर्णाक्षर लिहा। एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे। ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। OP 5.2 सेमी असल्यास बिंदू P चे स्थान कुठं असेल? आता वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे म्हणजे वर्तुळावरचा बिंदू आणि केंद्रबिंदू जोडणारा रेषाखंड त्रिज्या असते। तर त्रिज्येपेक्षा जास्त अंतर आहे 5.2 सेमी म्हणजे तो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे। त्रिज्येपेक्षा जास्त अंतर असलेला बाह्य भागामध्ये असतो आणि त्रिज्येपेक्षा कमी अंतर असलेला त्या वर्तुळाच्या अंतर्भागात असतो, हे लक्षात ठेवा। दुसरं, एक्स अक्षावरील कोणताही बिंदू पुढीलपैकी कोणत्या रूपात असतो? आता एक्स अक्षावरचा जो बिंदू आहे त्याचं वाय निर्देशक 0 असतो आणि एक्स निर्देशक दिलेला असतो म्हणजे A0 या रूपामध्ये तो असणार आहे। त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात। पुढचा ब प्रश्न, त्यातलं पहिलं, 3.6 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? आता सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे व्यास असतो, हे लक्षात ठेवा। मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून 3.6 गुणिले 2 7.2 सेमी म्हणजे व्यासाची लांबी येणारे 7.2 आणि व्यासात सर्वात जास्त लांबीची जीवा असते। वाय अक्षाचे समीकरण x बरोबर 0 आणि एक्स अक्षाचं समीकरण y बरोबर 0, हे लक्षात ठेवा। इथं y अक्षाचं आहे, इथं x बरोबर 0, एक्स अक्षाचं असलं तर y बरोबर 0। आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे। CD चा M हा मध्यबिंदू आहे। हा M या CD चा मध्यबिंदू आहे म्हणजे CM आणि MD हे दोन समान भाग झालेत। कोन OCM हा 40 अंश आहे। तर COM म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा आहे। तर हा कोन 90 अंश आहे कारण OM ह्या जीवा CMला लंब आहे। रेख OM लंब जीवा CD ला लंब आहे आणि म्हणून हा कोन 90 अंश आहे। CMO हा 90 अंश। आता या ठिकाणी हा 90 अंश आहे म्हणजे या दोन कोनांची बेरीज 90 अंश असणार आहे म्हणून आपण 90 मधनं हा कोन वजा केला तर आपल्याला हा कोन मिळणार आहे म्हणजे COM बरोबर 90 वजा 40 बरोबर 50 अंश। दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा। आता इथं एक आकृती लक्षात ठेवा। हे पहिले चरण, दुसरे, तिसरे आणि हे चौथे। इथं दोन्ही बिंदू धन असतात। इथं x ऋण आणि y धन असतो, इथं दोन्ही ऋण असतात आणि इथं x धन आणि y ऋण असतो। हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न कुठलेही निर्देशक दिले तरी सहज सोडवता येते। आता इथं पहिला निर्देशक धन आणि दुसरा म्हणजे y निर्देशक ऋण आहे तर धन ऋण म्हणजे हे चौथ्या चरणात आहे। नंतर 9 0 म्हणजे इथं y निर्देशक 0 आहे म्हणजे हा x अक्षावर आहे। आता इथं हे दोन्ही निर्देशक ऋण आहेत। दोन्ही निर्देशक ऋण असतील तर तो तिसऱ्या चरणात असतो, तिसऱ्या चरणात। आता इथे x निर्देशक 0 आहे म्हणजे हा y अक्षावर आहे। आकृतीमध्ये O वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OM लंब जीवा AB, OM लंब जीवा AB, OA बरोबर 5 सेमी म्हणजे ही त्रिज्या 5 सेमी दिली आहे। AM हे अंतर 3 सेमी तर OMचं अंतर काढायचं आहे। आता इथं पायथागोरसच्या काटकोन त्रिकोण OM मध्ये इथं बॉक्स दिला आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार। आता OA वर्ग बरोबर AM वर्ग अधिक OM वर्ग, AM वर्ग अधिक OM वर्ग, इथे किमती ठेवल्या। ही 5 आहे, 5चा वर्ग, AM 3 दिले, 3चा वर्ग अधिक OM वर्ग, 5चा वर्ग वजा 3, हा 3चा वर्ग आपण इकडे घेतला कारण तो उजव्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला घेतला तो ऋण होणार आहे। 5चा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर OM वर्ग, 25 वजा 9 बरोबर OM वर्ग, OM वर्ग बरोबर 25 मधून 9 गेले 16
आणि याचं वर्गमूळ काढला आपण तर 4चा वर्ग 16 येतो, म्हणून OM बरोबर 4. आता इथं x अधिक y बरोबर 7 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. आता दोघांची बेरीज इथं 7 यायला पाहिजे. असं जर तुम्ही सोडवलं, समीकरण नाही सोडत बसले तरी, तर 4 आणि 3 7, म्हणजे निर्देशक आले आधी x लिहायचा नंतर y, म्हणून 4 3. आता इथं 9 आहे, म्हणजे x बरोबर 9. 9मधनं आपल्याला इथं धन आहे, म्हणजे -2 येणार. -2 9 -2. आता इथं हा 0 दिला आहे. मग वायमध्ये किती मिळवले म्हणजे इथे 0 आहे हा y. मग 0मध्ये किती मिळवले म्हणजे 7 होतील, तर 7, म्हणून 7 0. x निर्देशक आधी लिहायचा, y निर्देशक नंतर लिहायचा. पुढचा तिसरा प्रश्न, सिद्ध करा की वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. आता इथं हे प्रमेयच आहे. पक्ष इथं आपण आकृती काढली आहे. आकृतीवरनं पक्ष साध्य आणि त्याच्यावरनं सिद्धता लिहायची असते. तर O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख AB ही जीवा आहे आणि जीवा ABचा P हा मध्यबिंदू आहे, म्हणून AP आणि PB हे दोन्ही अंतर समान आहेत, म्हणून रेख AP एकरूप रेख PB. साध्य काय करायचं आपल्याला, तर रेषा जीवेचा मध्य आणि वर्तुळ केंद्र हा रेषाखंड जीवेला लंब असतो, म्हणजे रेख OP लंब जीवा AB हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग सिद्धता, आता इथं आपण हे OA आणि OB आपण काढले. इथं 2 त्रिकोण तयार झाले, OPA आणि OPB. आता म्हणजे AOP आणि BOP या 2 त्रिकोणांमध्ये कोणकोणते घटक एकरूप आहेत, तर OA एकरूप OB, रेख OA एकरूप रेख OB, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. रेख AP एकरूप रेख BP आणि OP सामायिक आहे, म्हणजे ती एकरूपच आहे. मग इथे आपण ते लिहिलं आहे, रेख OP एकरूप रेख OP सामायिक बाजू, रेख AP एकरूप रेख BP हे पक्ष, म्हणजे इथं ह्या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजे इथं बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, म्हणून बाबा कसोटीनुसार त्रिकोण AOP एकरूप त्रिकोण BOP. आता त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटकसुद्धा एकरूप असतात, म्हणून OPA एकरूप OPB हे 2 त्रिकोण जे आहेत ते एकरूप आहेत. मग OPA एकरूप त्रिकोण OPB एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. आता या दोघांची बेरीज 180 अंश आहे, कारण ते रेषीय जोडीतले कोन आहे आणि हे दोन्ही समान आहेत, म्हणून आपण OPB ऐवजी इथं OP ऐवजी OPB लिहिलं. OPB अधिक OPB बरोबर 180 अंश. मग दोघांची बेरीज 180 अंश आहे, म्हणजे 2 OPB बरोबर 180. तर हा 2 इकडं भागिले घेतला आपण 180ला, तर ते किती येणार आहे, 90 येणार आहे. म्हणून कोन OPB बरोबर 90 अंश. आणि 90 अंश कोन त्या ठिकाणी तयार होत असेल तर ते 2 रेषाखंड एकमेकांना लंब असतात, म्हणून रेख OP लंब जीवा AB. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख x अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख y अक्षाला समांतर आहेत ते लिहा. आता पहिलं, y - 6 बरोबर 0, मग y बरोबर 6. आता इथं y बरोबर आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे या रेषेचे समीकरण किंवा समीकरणाचे आलेख हे x अक्षाला समांतर आहे. पुढचं आहे x बरोबर 2. मग x बरोबर 2 म्हणजे x चा निर्देशक दिला आहे, म्हणजे हा y अक्षाला समांतर आहे. y बरोबर 8 y मध्ये दिला आहे, म्हणजे हा x अक्षाला समांतर आहे. आता तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC असा काढा की कोन B बरोबर 100 अंश, BC 6.4 सेमी आणि कोन C बरोबर 50 अंश या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. आता बघा इथं आपण ही BC लांबी दिली आहे 6.4, तो रेषाखंड काढला. B कोन आहे 100 अंश, म्हणून B वरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा. ही रेषा बरोबर या काढलेल्या आपण रेषाखंडावर ठेवा आणि या बाजूच्या शून्याकडनं मोजायचं आहे, उजव्या बाजूच्या. किती मोजायचं आपल्याला, 100. 0 10 20 30 40 50 60 70 80, इथं 90 आणि हा 100. हा कोन आहे
100 अंश. आता कोन सी आपल्याला दिलेला आहे 50 अंश. कोन सी 50 अंश. आता या बाजूचा शून्य आलेला आहे या रेषाखंडावरती, म्हणून आपण डाव्या बाजूकडनं मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50. हा कोन दिलेला आहे 50 अंश. आता आपल्याला हा जो बिंदू आहे हा ए आहे. हा त्रिकोण ABC याप्रमाणे काढायचा आहे. पुढचा प्रश्न 4. एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. तर त्या जीवांची लांबी काढा. आता इथं ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. जीवा AB आणि जीवा CD या एकरूप आहेत, कारण त्या समान लांबीच्या आहेत ते आपल्याला दिलेलं आहे. रेख OP लंब जीवा AB म्हणून ते काटकोन तयार झाला. रेख OQ लंब जीवा CD इथं पण काटकोन तयार झाला, म्हणून OPB हा काटकोन आहे. 90 अंशाचा कोन तो तयार झाला आहे. आणि OB आपल्याला OP 5 सेमी आहे आणि OB हे 13 सेमी दिलेलं आहे. आता इथं हा काटकोन असल्यामुळे पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग असतो, म्हणून OB वर्ग बरोबर OP वर्ग अधिक BP वर्ग किंवा PB वर्ग. आता ही लांबी दिली आपल्याला 13, 13चा वर्ग बरोबर ही लांबी दिली आहे 5, 5चा वर्ग अधिक PB वर्ग. मग 113चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 अधिक PB वर्ग. हा 25 आपण इकडे घेतला तर तो वजा होणार आहे, कारण तो उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला घेताना इथं धन आहे, तो ऋण होणार. म्हणजे 169 वजा 25 144. PB वर्ग बरोबर 144. दोघांचं आपण वर्गमूळ काढलं तर PB बरोबर 12, कारण 12चा वर्ग 144 आहे. आणि आपल्याला ह्या जीवांची लांबी काढायची आहे, म्हणून AB बरोबर 2 गुणिले PB. P हा मध्यबिंदू आहे, म्हणून AB बरोबर हे अंतर आलेलं आहे 12, त्याच्या दुप्पट, म्हणून 2 गुणिले PB म्हणून 2 गुणिले 12, 12 दुणे 24. दोन्ही जीवा समान लांबीच्या आहेत, म्हणून CDची लांबीसुद्धा 24 येणार आहे. आता इथं आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. इथे मी नावं मुद्दाम लिहून घेतली आहे. चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4, कारण आपल्याला त्याच्यावरूनच उत्तरं लिहायची आहेत. आता आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत. पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. R आणि S या बिंदूचे निर्देशक लिहा. P आणि S. आता Pचा निर्देशक पहिला X निर्देशक लिहायचा आहे. X निर्देशक 1 आणि Y निर्देशक 3, म्हणून 1, 3. X निर्देशक -3 आणि Y निर्देशक -2, -3, -2. T व M यांचे निर्देशक लिहायचे. आता T बिंदू कुठे बघा, इथं आहे. Tचा X निर्देशक 0 आणि Y निर्देशक, कारण तो Y अक्षावर आहे, Y निर्देशक -1, 0, -1. आणि M हा X अक्षावर आहे, म्हणून त्याचा X निर्देशक 3 आणि Y निर्देशक 0 येणार, म्हणून 3, 0. दुसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे? आता हे पहिले चरण, हे दुसरे चरण. कोणता बिंदू आहे? Q, म्हणून दुसऱ्या चरणात Q बिंदू आहे. कोणत्या बिंदूचे X आणि Y निर्देशक समान असतात? तर O बिंदूचे. O बिंदू हा आरंभ बिंदू आहे, त्याचे X आणि Y निर्देशक हे नेहमी 0, 0 असतात, म्हणून O बिंदूचे निर्देशक समान असतात, 0, 0. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. अशाच पुढच्या प्रश्नपत्रिकांसाठी
चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि